नमस्कार, मी देवयानी. मी जेनझी आहे आणि आजचा व्हिडिओ हा कॉकरोच जनता पार्टीच्या सरकारनं बंद केलेल्या अकाउंटवर आणि त्यासाठी दिलेल्या कारणावर आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि काय कारण देण्यात आलंय अकाउंट बंद करण्यासाठी ते समजून घ्या. जेनझी काय करतं, त्यांचे काय विचार आहेत, त्यांना काय हवंय याचा कुणीच विचार करत नसताना, त्यांना कुणीही सिरियसली घेत नसताना कॉकरोच जनता पार्टीसारखा एक ट्रेंड समोर येतो. सटायर म्हणजेच विडंबनातून सुरू झालेलं हे अकाउंट सरकारला आता नॅशनल सिक्युरिटी थ्रेट वाटतंय. म्हणजे काहीच महत्त्व ज्यांना दिलं जात नव्हतं ते आता थेट नॅशनल सिक्युरिटीसाठी धोका निर्माण करणारे झालेत. सरकारनं जरा जास्तच सिरियसली घेतलंय आता जेनझीला. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यवस्थेवरती हल्ला करणाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुरू करण्यात आलेलं कॉकरोच जनता पार्टी हे सटायरिकल एक्सवरचं अकाउंट गुरुवारी भारतात बंद म्हणजेच विथहेल्ड करण्यात आलं. इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 69A अंतर्गत इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं एक्सला हे खातं बंद करण्यास सांगितलं होतं, असं या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे इंडियन एक्सप्रेसला सांगितलंय. नाव न सांगण्याच्या अटीवरनं एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की IB कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं कॉकरोच जनता पार्टीचं एक्स खातं हे ब्लॉक करण्याचे आदेश दिले. हे खातं भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत असल्याचा उल्लेख IBच्या अहवालात होता. या खात्यावरून प्रक्षोभक मजकूर पोस्ट केला जात होता, त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकत होता, असा IBचा दावा आहे. या खात्यावरील मजकूर हा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत असल्यानं ही चिंता अधिकच वाढली आहे, असं सुद्धा ते म्हणाले. अशा प्रकारे ब्लॉक करण्याचे आदेश हे अत्यंत गोपनीय पद्धतीने दिले जातात, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांचं नाव उघड न करण्याची विनंती केली आहे. IT कायद्यातील कलम 69A काय आहे ते आपण आता समजून घेऊ. माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 69A हे केंद्र सरकारला देशाचं सार्वभौमत्व, सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा गुन्ह्यांना चिथावणी देण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही माहितीचा पब्लिक ॲक्सेस प्रतिबंधित करण्याचा अधिकार देतं. ही प्रक्रिया माहिती तंत्रज्ञान नियम 2009 अंतर्गत चालवली जाते. हे ब्लॉकिंगचे आदेश हे पूर्णपणे गोपनीय असतात. आता हे खातं हे भारतात बंद करण्यात आलं असलं तरी परदेशातून ते अजूनही सुरू आहे. दुसऱ्या एका सरकारी अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला या खात्याचे फॉलोअर्स हे साधारण 90,000च्या आसपास होते तेव्हाच हे आदेश सोशल मीडिया कंपनीला पाठवण्यात आले होते. आता कॉकरोच जनता पार्टीचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते अजून भारतात सुरू आहे, पण गुरुवारपर्यंत त्याचे फॉलोअर्स जे आहेत ते 1.6 कोटी इतके होते आणि आता या इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा गदा येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंस्टाग्राम खातं देखील ब्लॉक केलं जाण्याची शक्यता असून सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या संदर्भात गृह मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि एक्सकडे विचारणा केली आहे, पण त्यांच्याकडून अद्याप कुठलंही उत्तर याच्यामध्ये आलेलं नाहीये. आता या सगळ्यावरती कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणालेत बघूया. ते असं म्हणालेत की अपेक्षेप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीचं खातं हे भारतात बंद करण्यात आलंय, अशी पोस्ट त्यांनी त्यांचं जे पर्सनल अकाउंट आहे त्याच्यावरनं गुरुवारी केली. त्यानंतर 2 तासांच्या आत त्यांनी कॉकरोच इज बॅक या नावाचं एक नवीन हँडल जे आहे ते सुरू केलं आणि लोकांना त्यांना फॉलो करण्याचं त्यांनी आवाहन केलं. एक्सच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जेव्हा एखाद्या अधिकृत संस्थेकडून वैध आणि योग्य कायदेशीर मागणी केली जाते तेव्हाच एखादी पोस्ट किंवा खातं हे विथहेल्ड केलं जातं, म्हणजे सस्पेंड केलं जातं किंवा बंद केलं जातं. आता ही कारवाई केवळ संबंधित देशाच्या कार्यक्षेत्रापुरतीच मर्यादित असते आणि त्यामुळेच कॉकरोच जनता पार्टीचं जे पहिलं एक्स हँडल आहे ते अजूनही इतर देशांमध्ये दिसतंय. महाराष्ट्राचे रहिवासी असलेले 30 वर्षीय अभिजित दिपके यांनी सांगितलं की ते सध्या बॉस्टन इथे आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ज्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हे एक सटायरिकल अकाउंट जे आहे ते सुरू केलं होतं. आता प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की किती खाती बंद करणार आहात. नॉर्वेला पंतप्रधान जातात, एका जर्नलिस्टच्या प्रश्नांना ते उत्तरं देत नाहीत, ते कधीच भारतात प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, कधीच ते यूथचे मुद्दे जे आहेत ते समोर येऊन मांडत नाहीत. हा राग तर होताच. धर्म, जात यावर राजकारण करत असताना एकीकडे पेट्रोलचे दर वाढतायत, जेनझीकडे जॉब नाहीयेत, लोकांना रोज उठून काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय, इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, या सगळ्या गोष्टींचा विचारच केला जात नाहीये. कधीतरी ही अस्वस्थता ही बाहेर पडणारच होती आणि आता ते झालंय.
पण फक्त एका सोशल मीडिया अकाउंटपर्यंत ते मर्यादित होतं. त्याचं रूपांतर ग्राउंडवर होणार आहे का, पक्ष म्हणून स्थापनेचा विचार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचारही केला नसताना तुम्ही आधीच त्याला नॅशनल थ्रेट समजताय. म्हणजे डेमोक्रेसी असून तुम्ही साधी एक मूव्हमेंट सुरू राहू देऊ का शकत नाही, हा प्रश्न यातनं निर्माण होतो. नक्की कशाची भीती वाटतेय सरकारला? जेनझी म्हणतंय त्यात तथ्य आहे आणि खरंच आपल्याला आता उत्तरं द्यावी लागतील ही भीती आहे का? आणि जर तसं असेल तर अभिजित दिपकेंनी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये जसं सांगितलं की तुम्ही जितके अकाउंट बंद कराल तितके नवीन अकाउंट आम्ही उघडू किंवा ते उघडले जातील, कारण कधी ना कधी लोकांचा पेशन्स संपतो. ही वेव्ह आहे, ती वेव्ह आता बदलतीये, हवा जी आहे ती बदलतीये. तुम्ही अकाउंट बंद केलं तर आम्ही नवीन अकाउंट काढू, असं त्यांनी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. आणि ही मूव्हमेंट याच बदलणाऱ्या हवेचं, या बदलणाऱ्या चेंजचं प्रतिनिधित्व करते, हेच आपल्याला यातून स्पष्ट होतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.